Good morning. Good morning, sir. Good morning. I have shared my screen. Is it visible? Yes. Yesterday we have started discussing about the comparison operators, right? So earlier we have started discussing the operators, but we have already seen all the arithmetic operators. Now we are going to be discuss about the second thing. We are going to be discuss about the comparison operators. And we have know that comparison operators compare the values and return the result in the form of true or false, or we can see that in the form of boolean. बुलियन मध्ये आपल्याला विल गेट द रिझल्ट वन्स द कंपॅरिझन इज डन. मग कम्पेअर करताना वी कॅन सी देर आर वेन वी आर गोइंग टू बी कम्पेअर the comparison करताना there are couple of operators we have seen. So we are going to be use equal to operator, we are going to be use not equal to. Means if we want to do the negative thing, negative testing करायचे असेल तर not equal to use करतात. पॉझिटिव्ह करायचे असेल तर इक्वल टू करतो. देन ग्रेटर दॅन, लेस दॅन, greater than or equal to, less than or equal to, strict equal to, or strict not equal to. असे couple of comparison operators are there, and we have seen one example. We are going to be declare the two variables here. आपण दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, एक आपण आय इज इक्वल टू 10 आणि जे इज इक्वल टू पण 10 दिले, पण ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिले? आय इज इक्वल टू 10 हे नंबर फॉर्मॅट मध्ये. आणि जे इज इक्वल टू जे 10 आहे ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिले? String format. वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइडेड इन स्ट्रिंग फॉर्मॅट. स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये दिल्यामुळे काय व्हायला लागले, वेन ज्यावेळेस आता आपण इक्वल टू ऑपरेटर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा आपण इक्वल टू ऑपरेटर बघितलं, तर दोन्हीची व्हॅल्यू 10-10 आहे. सो त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण काय केलं, इक्वल टू ऑपरेटरने चेक केलं की आपल्याला बघायचं की मग इक्वल टू ऑपरेटर काय करतं, फक्त ते त्याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त काय करायला लागले, चेक करायला लागले. दे आर नॉट गोइंग टू बी चेक की ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे हे त्यानं चेक केलं नाही. म्हणून इक्वल टू ऑपरेटर मध्ये आपल्याला रिझल्ट काय आला याचा? वी गॉट द रिझल्ट एज ट्रू आला की फॉल्स आला इनिशियली when we are going to be compare these values. We got the result as False. no, we got the result as true True. when we are going to be use only equal to operator, not strict equal to. ज्यावेळेस Okay. आपण स्ट्रिक्ट इक्वल टू यूज करायला लागलो, स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये काय करायला लागलाय, तो कम्पेअर करतोय ती जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू सोबत त्याची डेटा टाइप्स पण तो काय करतोय, कम्पेअर करतोय. दे आर गोइंग टू बी कम्पेअर द व्हॅल्यू अलॉंग विथ द डेटा टाइप्स. अर्लियर दे आर गोइंग टू बी कम्पेअर इक्वल टू मध्ये ते फक्त व्हॅल्यू कम्पेअर करतोय, आणि व्हॅल्यू कम्पेअर करताना डेफिनेटली बोथ द व्हॅल्यू आर सेम. दोन्हीकडे व्हॅल्यू तीच आहे, सेम व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय दे आर गोइंग टू बी गिव्ह द रिझल्ट एज ट्रू. बट वेन वी आर गोइंग टू बी कम्पेअर द व्हॅल्यू विथ द डेटा टाईप, सो मग आपण डेटा टाईप बघितली होती काल आपण. टाईप ऑफ हम्म. ऑपरेशन आपण आयची डेटा टाईप आपल्याला भेटलं होतं नंबर, आणि जे ची डेटा टाईप भेटली होती आपल्याला स्ट्रिंग. मग ज्यावेळेस कम्पेअर करायला लागलाय स्ट्रिक्ट इक्वल टू, सो स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये काय व्हायला लागले, वी गेट द मीन्स वी गेट द रिझल्ट ॲज अ फॉल्स. इथं रिझल्ट काय भेटला आपल्याला, इज इक्वल टू स्ट्रिक्ट इक्वल टू जे ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस रिझल्ट काय भेटला, फॉल्स. मग आपल्याला इथे इनिशियली इक्वल टू मध्ये जे आय इज इक्वल टू जे करताना रिझल्ट भेटला होता ट्रू, कारण इथं फक्त कम्पेअर काय केलेली होती, इक्वल टू ऑपरेटर कम्पेअर काय करतोय फक्त, दे आर गोइंग टू बी कम्पेअर ओनली Numbers. मीन्स व्हॅल्यूज. जे हम्म. काही ऑपरेटर म्हणजे ज्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर केलेली तो काय करायला लागलाय, फक्त कम्पेअर करायला लागलाय. आणि इथे स्ट्रिक्ट इक्वल टू कम्पेअर काय करत आहे, अलॉंग विथ द डेटा Value टाईप. and data. हम्म. व्हॅल्यू तर आहेच, तो कम्पेअर करणारच आहे. पण त्याच्यासोबत कुठला डेटा, जसं जसं सपोज आता मी आणखी एक व्हेरिएबल, सपोज आय एम गोइंग टू बी डिक्लेअर वन मोर व्हेरिएबल. लेट के इज इक्वल टू, मी परत सेम व्हॅल्यू दिली. के मध्ये पण काय दिलेलं आहे आपण, Value. सेम व्हॅल्यू 10च दिले. आय हम्म. मध्ये पण 10 आहे, जे मध्ये पण 10 आहे, के मध्ये पण 10 आहे. पण आय मध्ये आणि के मध्ये दोन्हीकडं जर आपण टाईप ऑफ ऑपरेटर यूज केलं, मी जे इथं परत कन्सोल डॉट लॉगला काय करायला लागलो, टाईप ऑफ ऑपरेटरनं बघायचं मला की कुठली टाईप आहे, डेटा टाईप कुठली आहे, कशाची, के साठीची.
सो आता आपल्याला बघायला भेटेल, जर आता मी हा प्रोग्राम रन केला तर आपण बघू शकतो के साठी पण ऑपरेटर कुठला यूज केलेला आहे, दे आर गोइंग टू बी यूज नंबर. आणि आय साठी सुद्धा काय यूज केलेलं आहे, नंबर. ओनली फॉर जे साठी काय यूज केलेलं होतं आपण, स्ट्रिंग. स्ट्रिंग. मग आता जर मी काय केलं, कन्सोल डॉट लॉगला आईला स्ट्रिक्ट इक्वल टू कम्पेअर केलं के सोबत. कशाला, आईला कम्पेअर करतोय कशासोबत, के सोबत. तर काय भेटेल आपल्याला रिझल्ट, would we get true or false result here? ट्रू. डेफिनेटली काय भेटायला पाहिजे, ट्रू भेटायला पाहिजे, कारण दोन्हीच आहे व्हॅल्यू सेम आहेत, राईट. व्हॅल्यू आर सेम अलॉंग विथ द डेटा टाईप ऑल्सो. दोन्हीचं डेटा टाईप पण सेम आहे, व्हॅल्यू पण सेम आहे. सो म्हणजे इथं ज्यावेळेस आपण आता कम्पेअर करायला लागलो व्हॅल्यू अलॉंग विथ, सो स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये आपल्याला रिझल्ट काय भेटला, वेन वी आर गोइंग टू बी कम्पेअर I with K, we get the result true. And when we compare I with J, then that time we get the result as, त्यावेळेस रिझल्ट काय भेटला आपल्याला, भेटलेला आहे. फॉल्स भेटलेला. कारण त्या त्या केसमध्ये व्हॅल्यू भलेही सेम असली तरी डेटा टाईप काय होती, डेटा टाईप काय होती, डिफरंट होती. नाऊ वी गेट द डेटा टाईप. हा, सो आता दोन्हीची डेटा टाईप काय आली, सेम झाली. हा, सपोज आता मला काय करायचंय, नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू मध्ये काय करायला लागलो, सपोज जस्ट आय एम गोइंग टू बी सी हियर, अगेन आय एम गोइंग टू बी लेट j is equal to, I'm going to be taken as a 11. Huh? Sorry, L. I'm going to be take one more variable. L is equal to काय घेतलं मी, 11. आता मला जस्ट आय वॉन्ट टू चेक करायचे, म्हणजे कन्सोल डॉट लॉग काय चेक करायचंय, नॉट इक्वल टू साठी मला चेक करायचंय. सो मी इथं स्ट्रिंग, मला जो मेसेज प्रिंट करायचा तो आधी डबल कोट मध्ये दिला. आणि इथं काय करायला लागलो होतं आपण, आय इज एक्सक्लेमेटरी साइन आणि इक्वल टू ऑपरेटर यूज करतो नॉट इक्वल टू साठी. हा, आय जे आहे आय मध्ये 10 आहे आणि एल मध्ये 11 आहे. आता दोन्ही इक्वल आहेत का, इक्वल आहेत का, म्हणजे रिझल्ट काय यायला पाहिजे नॉट इक्वल टू मध्ये, ट्रू, राईट. आय, आणि जर सपोज आता मी आईला कम्पेअर करायला लागलो जे सोबत किंवा के सोबत, तर काय येईल रिझल्ट, रिझल्ट काय आला, कारण इक्वल आहेत. पण आपण कम्पेअर काय करायला लागलो, नॉट इक्वल टू, कारण आय मध्ये पण 10च आहे, के मध्ये पण 10च आहे, आणि तुम्ही म्हणताय नॉट इक्वल टू. सो त्या केसमध्ये रिझल्ट काय आला, फॉल्स आहे ना, बरोबर. फॉल्स आहे. बरोबर आहे. सो नॉट इक्वल टू ऑपरेटर आपल्याला ज्यावेळेस निगेटिव्ह टेस्टिंग आपल्याला करायची असते त्या केसमध्ये आपण म्हणजे चेक करत होत की सपोज आपण दोन आपल्या वेब पेजवर किंवा डेटाबेस मध्ये दोन ठिकाणी डिफरंट डिफरंट व्हॅल्यू आहेत. आपण डेटाबेस मधून एक व्हॅल्यू फेच केली आणि आपल्या युआय वरून वेब पेज वरून एक व्हॅल्यू एक फेच केली, आणि ते आपल्याला कम्पेअर करायचे, सेम आहेत किंवा डिफरंट आहेत. सेम आहेत का चेक करायचं असेल तर आपण इक्वल टू ऑपरेटर यूज करू, किंवा डेटा टाईप साईज चेक करायचं असेल तर स्ट्रिक्ट इक्वल टू ऑपरेटर यूज करू. आणि जर व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायचंय, नॉट म्हणजे निगेटिव्ह टेस्टिंग करायची, किंवा इक्वल नाही आहे का नाहीये, सो त्या केसमध्ये आपण नॉट इक्वल टू ऑपरेटर काय करू, तिथं यूज करू. त्यावेळेला जस्ट वी आर गोइंग टू बी यूज इक्वल टू, नॉट इक्वल टू, परत नॉट इक्वल टू नंतर नेक्स्ट कुठलं आहे, जस्ट हिअर वी कॅन सी, हे बघितलं आपण कुठलं, नॉट इक्वल टू, स्ट्रिक्ट इक्वल टू बघितलं, इक्वल टू बघितलं. त्यानंतर ग्रेटर दॅन काय बघायचं आपल्याला, किंवा
सपोज स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू मध्ये काय असेल? स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू कसं यूज करायला लागलो आपण? एक्सक्लेमेटरी साईन आणि सिम्बॉल. सो जसं स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये दे आर गोइंग टू बी कम्पेअर. काय कम्पेअर करायला लागलाय? सपोज आता हीच व्हॅल्यू मला जस्ट आय एम गोइंग टू बी टेक द सेम एक्झाम्पल हिअर. आता इथे रिझल्ट काय येईल? फर्स्टचा रिझल्ट काय येईल? स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू चा. किंवा मी एलच्या ऐवजी आय एम गोइंग टू बी कम्पेअर अलॉंग विथ जे. जे मध्ये आपण डेटा टाईप डिफरंट ठेवलेली आहे. जे मध्ये डेटा टाईप डिफरंट ठेवलेली आहे. राईट. मग राईट. आता याचा रिझल्ट काय यायला पाहिजे? It not equal to true. स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये काय चेक केलं त्यानं? दे आर गोइंग टू बी कम्पेअर द व्हॅल्यूज अलॉंग विथ द डेटा टाईप. आता नॉट इक्वल टू मध्ये काय करेल तो? स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू मध्ये जर आता आपण रिझल्ट बघितला, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. सो आपण इथं बघा, इथं रिझल्ट काय केला त्यानं? आता स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू मध्ये अर्लियर आपल्याला स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये ज्यावेळेस आपण आय ला जे सोबत ट्रिपल इक्वल टू न कम्पेअर करत होतो स्ट्रिक्ट इक्वल टू न, त्यावेळेस आपल्याला रिझल्ट फॉल्स येत होता. आता रिझल्ट काय आला? True. Not बरोबर equal आहे. to. Hmm. नॉट इक्वल टू ट्रू आलं. बरोबर आहे. कारण आपण निगेटिव्ह करायला लागलो. निगेशन. Hmm. राईट. Okay. अर्लियर वेन वी आर गोइंग टू बी स्ट्रिक्ट इक्वल टू, कारण रिझल्ट कंडिशन काय आहे इथं? ट्रू आहे. त्याच्यामुळे त्याला रिझल्ट काय आला इथं आपल्याला? म्हणजे नॉट इक्वल टू साठी कंडिशन झाली ट्रू आणि इक्वल टू साठी कंडिशन काय होती? फॉल्स. सो दॅट्स वाय वी गेट द रिझल्ट हिअर ट्रू. आणि हेच आपण इथं ज्यावेळेस बघितलं, इथं लाईन नंबर 76 ला, सॉरी याच्या आधी लाईन नंबर 71 ला, हे ज्यावेळेस एक्झिक्यूट झालेलं होतं, तर स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये आपल्याला रिझल्ट काय आलेला होता? Equal to फॉल्स. else. Hmm. फॉल्स म्हणजे याचा निगेटिव्ह रिझल्ट काय आला आहे? कम्पॅरेटिव्हली रिझल्ट इज ट्रू. राईट. Right. सो सिमिलर, आता ज्यावेळेस आपण हे इथं रिझल्ट ट्रू आहे, पण तुम्ही निगेटिव्ह चेक करायला लागलात, म्हणून रिझल्ट काय आला लास्ट लाईनला तुम्हाला? व्हॅल्यू तुमच्या False. सेम आहेत ना. आय आणि के मध्ये व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. Same. दोघांची डेटा टाईप पण काय आहे? नंबर आहे. आणि तुम्ही नॉट इक्वल टू कसं काय म्हणताय? म्हणून Hmm. त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट काय केला तुमचा? रिझल्ट False इज state. ट्रू बट यू आर गोइंग टू बी नॉट इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू म्हणताय. हा? जर इथं तुमची डेटा टाईप चेंज असती तर तिचा रिझल्ट तुमचा ट्रू आला असता. फक्त व्हॅल्यू Correct. सेम आहेत पण डेटा टाईप डिफरंट आहेत. त्या केसमध्ये तुम्हाला व्हॅल्यू त्यानं रिझल्ट काय केलेला असता? ट्रू दिला असता. पण इथं तर सगळंच सेम आहे, त्याच्यामुळे रिझल्ट काय आला? वी गेट द रिझल्ट एज फॉल्स. सो False. हे झालं इक्वल टू, नॉट इक्वल टू, स्ट्रिक्ट इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू. सो बघा तुम्हाला आता नेक्स्ट आपण बघू ग्रेटर दॅन. लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी सम एक्झाम्पल्स. सो आता मी पहिलं बघायला लागलो ग्रेटर दॅन. आता आपण 10 आणि 11 असे घेतलेले आहेत. बरोबर आहे. एल ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 11. So just here we can see console.log greater than. So मी जस्ट अंडरस्टँडिंग पर्पज साठी मी इथं हे द्यायला लागलो. आता मला सांग, ग्रेटर दॅन मध्ये एल आपण घेतलेला व्हेरिएबल आहे. एल इज ग्रेटर दॅन आय. ट्रू आहे.
येस और नो? एल मध्ये 11 आहे. आहे की नाही? आता सपोज मी काय करायला लागलो, आय इज ग्रेटर दॅन एल केलं तर काय? पहिल्या याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, एल इज ग्रेटर दॅन आय. कंडिशन काय आहे? एल ची व्हॅल्यू किती आहे? एल मध्ये व्हॅल्यू किती आहे? 11. 11. राईट. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10. 10. म्हणजे हा ग्रेटर दॅन आहे, एल इज ग्रेटर दॅन आय. कंडिशन ट्रू झाली, रिझल्ट काय येईल इथं? पहिल्या True. याला ट्रू, दुसऱ्या याला रिझल्ट काय येईल? आय 10 इज ग्रेटर False. दॅन 11 आहे का? नाहीये. मग दुसऱ्या केसमध्ये रिझल्ट काय येणार आहे? फॉल्स. आपण इथं बघू शकतो. पहिला रिझल्ट काय आला? 11 is greater than 10. Definitely, result is, or we can say that L is greater than I. That's why we get the result as true. आणि परत आपण चेक करायला लागलो, आय मध्ये 10 आहे आणि एल मध्ये 11 आहे. सो आपण कम्पेअर केलं तर तिथं रिझल्ट काय आला? फॉल्स आला. सो दॅट्स वाय वी गेट द रिझल्ट एज ग्रेटर दॅन. रिझल्ट काय आला इथं? फॉल्स. सो तसंच आता सिमिलर वी आर गोइंग टू बी सी दॅट कशाच आहे? लेस दॅन. ग्रेटर दॅनच्या ऐवजी मी ते यूज काय करायला लागलो? लेस दॅन. आता मला सांगा, एल, जस्ट हिअर वी चेंज द सिम्बॉल. लेस दॅन साठी सिम्बॉल यूज करायला लागलो, लेस दॅन लेस दॅनचं सिम्बॉल इथे यूज केलं. आता एल इज लेस दॅन आय आहे का? एल मध्ये 11 आहे, आय मध्ये 10 आहे. सो 11 हा 10 पेक्षा लहान आहे का? लेस दॅन आहे का? False येणार आहे. पहिली स्टेटमेंट काय येणार आहे? आपल्याला पहिला रिझल्ट काय येणार? फॉल्स. आणि दुसऱ्यामध्ये आय इज लेस दॅन डेफिनेटली आहे. हम्म. आहे. सो दुसरा रिझल्ट काय येणार आपल्याला? ट्रू येणार. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट फर्स्ट रिझल्ट वी गेट ॲज अ फॉल्स, सेकंड रिझल्ट वी गेट ॲज अ ट्रू. आता नेक्स्ट काय आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू. नेक्स्ट ऑपरेटर कुठलं आहे? एक आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि दुसरं आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. मग आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर सेम व्हॅल्यू असेल सपोज, जस्ट हिअर वी कॅन सी टेक दिस टू. आता ग्रेटर दॅन अँड इक्वल टू मध्ये मी काय करायला लागलो? ग्रेटर दॅन और इक्वल टू. आता आपल्याकडं मल्टिपल व्हेरिएबल आहेत. आय आहे, जे आहे, के आहे आणि एल आहे. हं? आता मी इथं जस्ट आय एम गोइंग टू बी यूज आय इज ग्रेटर दॅन और इक्वल टू. मी यूज करायला लागलो इथं के. आता मला सांगा, दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू होती. ग्रेटर दॅन और इक्वल टू असं आपण दोन इथं कंडिशन दिल्या. पहिली कंडिशन काय? ग्रेटर दॅन. दुसरी कंडिशन काय? इक्वल टू. मला सांगा, ह्या दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू होती का? आय मध्ये पण 10 आहे, के मध्ये पण 10 आहे. राईट. आय मध्ये पण व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. आणि के मध्ये येणार पण आहे. व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. मग मला सांगा, दोन्हीकडे व्हॅल्यू सेम आहे. दोन्हीकडे व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. मग दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू होईल का? हो. येस. दोन्ही येस. पैकी एक कंडिशन काय होती? ट्रू होती. म्हणजे इथं आयदर दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू झाली तर रिझल्ट काय येणार आहे? ट्रू. ट्रू. डेफिनेटली रिझल्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. दोन्ही पैकी एक कंडिशन ऍटलिस्ट काय व्हायला पाहिजे? ट्रू व्हायला पाहिजे. सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मध्ये मग आता इथं आयची पण व्हॅल्यू 10 आहे, के ची पण व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे इक्वल टू आहे. ग्रेटर दॅन जरी नसलं तरी इक्वल टू आहे. म्हणून रिझल्ट काय यायला लागला तुमचा?
वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. आता सपोज मी इथं सेकंड आपल्याकडं एल आहे. एल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के आहे का? एल मध्ये व्हॅल्यू किती आहे? एल मध्ये 11 आहे की किती आहे 11 व्हॅल्यू? आहे. 11 आहे. ट्रू. के मध्ये व्हॅल्यू आहे 10. आता ग्रेटर दॅन आहे का एल के पेक्षा? आहे. येस. आहे. भले इक्वल टू नसेल पण ग्रेटर दॅन आहे, म्हणजे एक एक कंडिशन परत काय झाली आपली? ट्रू झाली. ट्रू. अगेन वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. ट्रू. आता सपोज मी काय करायला लागलो इथं, के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एल केलं. आता के मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10 आणि एल मध्ये व्हॅल्यू किती आहे? 11. सो ग्रेटर दॅन पण नाहीये आणि इक्वल टू पण नाहीये. आहे का? तिसऱ्या स्टेटमेंटला के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन पण नाहीये, के ची व्हॅल्यू लेस दॅन आहे आणि इक्वल पण नाहीये, म्हणून इथं रिझल्ट काय येईल तिसऱ्या स्टेटमेंटला? वी गेट द रिझल्ट ॲज फॉल्स. पहिल्या दोन स्टेटमेंट मध्ये रिझल्ट आपल्याला वी आर एक्सपेक्टिंग रिझल्ट ॲज ट्रू आणि लास्टच्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला रिझल्ट काय आला? फॉल्स. कारण दोन्हीपैकी एकही कंडिशन काय झाली नाही तिथं. आता बघा आपण पहिली स्टेटमेंट मध्ये पहिल्या इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मध्ये पहिलं काय आलं? आयची पण व्हॅल्यू 10 होती, के ची व्हॅल्यू 10 होती. भले ग्रेटर दॅन नसलं तरी इक्वल टू होतं, म्हणून रिझल्ट काय आला? वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. कारण इथं काय सांगितलेलं आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे दोन्ही पैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तरी रिझल्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. मग इथं ग्रेटर दॅन नव्हतं पण हे रिझल्ट काय होतं? इक्वल टू होतं. दोन्हीच्या व्हॅल्यू सेम होत्या, म्हणून आपल्याला रिझल्ट काय आला? आपल्याला इथं ट्रू आला. आता नेक्स्ट बघायला लागलो तर आपण परत एल ची व्हॅल्यू 11 आहे, के ची व्हॅल्यू 10 आहे. मग इथं परत अगेन ग्रेटर दॅन कंडिशन कुठली सॅटिस्फाईड झाली? ग्रेटर दॅनची कंडिशन कुठली सॅटिस्फाईड झाली? ग्रेटर दॅन. मग ग्रेटर दॅन आहे, इक्वल टू नाहीये पण ग्रेटर दॅन आहे. मग परत अगेन वी आर गेटिंग रिझल्ट ॲज, परत आपल्याला रिझल्ट काय भेटला? ट्रू भेटला. आणि लास्टला आपण बघतोय के ची व्हॅल्यू आपली जी आहे ती आहे किती? 10 आणि एल ची व्हॅल्यू आहे 11 आणि आपण चेक करायला लागलो. मग ना 10 ग्रेटर दॅन आहे 11 पेक्षा, ना 10 इक्वल आहे 11 पेक्षा. इक्वल आहे का? नाहीये, नाही ग्रेटर आहे. मग त्या केसमध्ये रिझल्ट काय आला आपल्याला? बोथ कंडिशन, म्हणजे इक्वल टू पण मॅच नाही झालं आणि ग्रेटर दॅन पण मॅच नाही झालं, म्हणून रिझल्ट काय आला? वी गॉट द रिझल्ट ॲज False. false. Is it clear? Similar. आता just here we can see लेस दॅन साठी आपण बघू तिथं ग्रेटर दॅनच्या ऐवजी पण इथे यूज काय करायला लागलो? लेस दॅन और इक्वल टू. सो लेस दॅन और इक्वल टू मध्ये आता मला सांगा, हे जे आहे के जर मी काय केलं? लेस दॅन और इक्वल टू एल केलं. के मध्ये व्हॅल्यू 10 आहे, एल मध्ये व्हॅल्यू सॉरी के मध्ये व्हॅल्यू 10 आहे आणि एल मध्ये व्हॅल्यू 11 आहे, राईट? मग हे के इज लेस दॅन आहे. आणि मी आय एम गोइंग टू बी कम्पेअर आय कम्पेअर विथ द के. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू के आणि के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एल. आता दोन्ही ठिकाणी मला काय रिझल्ट भेटेल?
पहिल्या कंडिशन मध्ये आयची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, के ची व्हॅल्यू पण किती आहे 10 आहे. लेस दॅन नसलं तरी इक्वल टू आहे नाही, लेस दॅन नाहीये पण इक्वल टू आहे. सेकंड केस मध्ये इथं काय आहे, के ची व्हॅल्यू 10 आहे, एल ची व्हॅल्यू 11 आहे, के लेस दॅन आहे 11 पेक्षा. इथं रिझल्ट काय येणार, वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू, राईट. सो जस्ट हिअर वी कॅन सी दोन्ही केस मध्ये रिझल्ट काय भेटायला आपल्याला. एका ठिकाणी काय व्हायला लागले, इक्वल टू मॅच व्हायला, आणि एका ठिकाणी काय व्हायला लागले, लेस दॅनची कंडिशन काय होती तुमची मॅच होती. सो हे जे आहे त्यांना काय म्हणायला लागलो आपण, दीज ऑल आर द हे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत. हे कसले ऑपरेटर आहेत हे सगळे, कंपॅरिझन. कंपॅरिझन. मग इक्वल टू, मग तुम्हाला मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये जो आहे स्ट्रिक्ट इक्वल टू आणि इक्वल टू मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये याच्यामध्ये क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इक्वल टू ऑपरेटर अँड स्ट्रिक्ट इक्वल टू ऑपरेटर. सो लगेच पटकन आपल्याला क्लिक झालं पाहिजे. इक्वल टू मध्ये काय करायला लागलो, फक्त व्हॅल्यू कम्पेअर करतो. आणि स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये काय कम्पेअर करायला लागलो, व्हॅल्यू व्हॅल्यू सोबत डेटा टाईप आपण कम्पेअर करतो. सो जस्ट रिमेंबर, हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, मोस्टली विचारला गेलेला आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इक्वल टू ऑपरेटर अँड स्ट्रिक्ट इक्वल टू ऑपरेटर. क्लिअर. Yes. सो त्यानंतर आता थर्ड जो ऑपरेटर आहे, थर्ड कुठलं ऑपरेटर आहे तुमचे, कुठले ऑपरेटर बघायचे आपल्याला. थर्ड वन इज लॉजिकल. लॉजिकल ऑपरेटर. आपल्याला काय बघायचे, लॉजिकल ऑपरेटर. तर लॉजिकल ऑपरेटर मध्ये आहे पहिलं जे ऑपरेटर आहे त्याला म्हणतो आपण अँड ऑपरेटर. सो अँड ऑपरेटरला पण अँड असं नाही, सो जस्ट वी आर गोइंग टू बी यूज सिम्बॉल. हा सिम्बॉल जो आहे अँडचा सिम्बॉल आपण इथे यूज करायला लागलो, किंवा यालाच काय म्हणतो आपण लॉजिकल अँड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, वी कॅन कॉल इट एज अ लॉजिकल अँड. दुसरं आहे ऑर ऑपरेटर. लॉजिकल मध्ये अँड, ऑर आणि नॉट अशी 3 ऑपरेटर आहेत. सो दुसरं आहे ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर आपण या सिम्बॉलनं दोन ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सना आपण काय करायला लागलो, त्या ऑपरेटरला डिनोट करतो. सो वी कॅन कॉल इट एज अ लॉजिकल ऑर ऑपरेटर. आणि आणखी एक आहे नॉट ऑपरेटर. कुठलं ऑपरेटर आहे, नॉट. सो नॉट मध्ये वी आर गोइंग टू बी यूज ओनली एक्सक्लेमेटरी साइन. सो ह्याला काय म्हणतो आपण, लॉजिकल नॉट. लॉजिकल नॉट. सो असे 3 ऑपरेटर आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. कशामध्ये, लॉजिकल ऑपरेटर मध्ये. पण लॉजिकल ऑपरेटर काय करतात, तर लॉजिकल ऑपरेटर जसं आपण कंपॅरिझन ऑपरेटर काय करायला लागले होते, कम्पेअर करायला लागले होते, दोन व्हॅल्यू कम्पेअर करत होते आणि रिझल्ट तुम्हाला बुलियन मध्ये हे करत होते. अर्थमॅटिकल ऑपरेटर अर्थमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आणि रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड करायचे. तसेच हे लॉजिकल ऑपरेटर काय करतात, सो वी कॅन से दॅट, त्याला काय म्हणू आपण, इव्हॅल्युएट्स a boolean expression, evaluates a boolean expression and return a result as बुलियन. सो आपल्याला रिझल्ट पण म्हणजे बुलियन ऑपरेशन जे असतात, एक्सप्रेशन जे असतील ते इव्हॅल्युएट करायला लागलेत आणि आपल्याला रिझल्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये देतात, तर ते बुलियन ट्रू ऑर फॉल्सच्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला परत रिझल्ट पण हे ऑपरेटर देत आहे. सो त्याच्यामधलं आपण पहिलं इथे एक्झाम्पल बघू, अँड लॉजिकल अँड ऑपरेटरचं आपण इथे एक्झाम्पल बघू. सो आता हे लॉजिकल अँड ज्यावेळेस आपण बघायला लागलो, तर ह्याच्यामध्ये काय होतं बेसिकली, तर इथे एक आपल्याला ट्रुथ टेबल बघावं लागेल. आपल्याला काय बघावं लागेल, इथे एक ट्रुथ टेबल. सो जस्ट मी इथे जस्ट आय एम गोइंग टू एक एक्सेल ओपन करतो मी. एक ब्लँक वर्कबुक ओपन करायला लागलो. सो आता इथे ट्रुथ टेबल मध्ये जस्ट हिअर काय आहे, तर जस्ट हिअर वी कॅन से दॅट आपल्याला इथं मी द्यायला लागलो पहिलं इनपुट,
आणि दुसरा आहे कॉलम आउटपुटचा, एक इनपुटचा कॉलम, दुसरा आउटपुटचा. आता इनपुट मध्ये जस्ट हिअर वी कॅन से दॅट इनपुट म्हणजे काय काय करायला लागलो आपण तर दोन आपल्याला व्हॅल्यू द्यायचे इनपुटमध्ये. सो त्याच्यामुळे मी इथं दोन हे घेतलेले आहेत कॉलम, आणि एक रिझल्ट जो येणार आहे तुमचा आउटपुटमध्ये तुम्हाला रिझल्ट येणार आहे. सो सपोज आता इनपुटमध्ये मी घ्यायला लागलो एक ए नावाचं एक व्हॅल्यू घेतली मी, बी नावाचं, आणि सी मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे. सो मग आता इथं काय करायला लागलो ए बी सी मध्ये. आता इथं हा जो ट्रुथ टेबल आहे, ट्रुथ टेबल मध्ये मी बघा इथं काय करायला लागलो, ज्यावेळेस आपण काय करायला लागलो तिथं अँड साठी, मी कुठल्यासाठी अँड गेट साठीचा हा ट्रुथ टेबल मी लॉजिकल अँड साठीचा द्यायला लागलोय. इनपुट कंडिशन जर पहिली कंडिशन तुम्ही ट्रू दिली, इनपुट कंडिशन जर पहिली तुम्ही काय दिली, ट्रू दिली, हा, आणि दुसरी कंडिशन पण जर ट्रू असेल तर रिझल्ट डेफिनेटली तुम्हाला काय भेटणार आहे, ट्रू. वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू, वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. हे कशामध्ये, लॉजिकल अँड मध्ये. आता बघा बाकीच्या सिच्युएशन मध्ये पहिली कंडिशन तुम्ही दिली ट्रू आणि दुसरी कंडिशन दिली तुम्ही फॉल्स, तर रिझल्ट काय भेटायला पाहिजे, अँड मध्ये तुम्हाला रिझल्ट काय भेटणार आहे. अँड लॉजिकल अँड मध्ये लक्षात ठेवायचं दोन्ही इनपुट कंडिशन काय असायला पाहिजेत, ट्रू. दोन्ही इनपुट कंडिशन ट्रू असायला पाहिजेत. दोन्ही पैकी एकही कंडिशन जर फॉल्स असेल तर रिझल्ट तुम्हाला काय येणार आहे. आता इथे आपण पहिली ट्रू घेतली आणि दुसरी फॉल्स घेतली. आता दुसऱ्या केस, एका केसमध्ये काय करायला लागलो, पहिली फॉल्स घेतली आणि दुसरी ट्रू घेतली, तरी रिझल्ट काय भेटणार आहे आपल्याला, स्टील वी गेट द रिझल्ट ॲज फॉल्स. रिझल्ट काय भेटणार आहे, फॉल्स. आणि दोन्ही जर सपोज आपण फॉल्स दिल्या, दोन्ही पण आपण काय दिल्या, फॉल्स दिल्या, काय भेटायला पाहिजे रिझल्ट, फॉल्स. अगेन वी गेट द रिझल्ट ॲज फॉल्स. सो लॉजिकल अँड ज्यावेळेस आपण हे बघायला लागलो, कुठलं लॉजिकल अँड आपण ज्यावेळेस बघतोय, तर लॉजिकल अँड मध्ये काय सांगितलेलं आहे, लॉजिकल अँड आणि इथं आपण याच्यामध्ये सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट की लॉजिकल अँड ज्यावेळेस आपण इथं बघायला लागलो, तर लॉजिकल अँड मध्ये दोन्ही कंडिशन, दोन्ही इनपुट कंडिशन काय असायला पाहिजेत, ट्रू असायला पाहिजेत, तरच तुम्हाला रिझल्ट काय भेटेल, वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. नाहीतर दोन्ही पैकी एक जरी कंडिशन फॉल्स असेल तर तुम्हाला रिझल्ट काय भेटणार आहे, ऍट द एंड, ऍट द एंड वी गेट द रिझल्ट. हे आहे, हे जे आहे हे आपण अँड गेटसाठी, हे जे आहे कशासाठी आपण करायला लागलो, या कुठल्या गेटसाठी, लॉजिकल अँड साठीचा. हा ट्रुथ टेबल कशाचा आहे, लॉजिकल अँड साठीचा. सपोज मला ट्रुथ टेबल काढायचंय दुसऱ्या ऑर साठीचा, लॉजिकल ऑर साठीचा मला ट्रुथ टेबल काढायचा आहे. सो मी हे कॉपी करायला लागलो जस्ट हिअर अँड आय एम गोइंग टू बी पेस्ट हिअर. सो लॉजिकल ऑर मध्ये काय होतं, तर जस्ट हिअर वी कॅन से दॅट, बघा आता मी हे सगळं डिलीट करतोय म्हणजे. सो ऑर मध्ये दोन्ही ट्रू असेल तर डेफिनेटली रिझल्ट काय भेटायला लागलाय तुम्हाला, इफ बोथ आर द ट्रू देन दॅट केस रिझल्ट काय भेटणार आहे, ट्रू. ट्रू. ऑर मध्ये, ऑर साठी. आता ट्रू आणि एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, तर लॉजिकल ऑर आहे. ऑर काय म्हणतं, आयदर कंडिशन जर ट्रू असेल, अँड काय म्हणतो, दोन्ही कंडिशन ट्रू असले तर रिझल्ट ट्रू असायला पाहिजे. ऑर तसं नाही म्हणत, ऑर काय म्हणतो, आयदर कंडिशन जर ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू भेटायला पाहिजे. आयदर कंडिशन, दोन्ही पैकी एक कंडिशन. असं दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू आहे का इनपुट मध्ये, आहे. मग रिझल्ट काय भेटेल, ऑर मध्ये, ऑर मध्ये रिझल्ट काय भेटायला लागला, वी गेट द रिझल्ट ॲज ट्रू. आता थर्ड ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, एक कंडिशन, दोन्ही पैकी एक कंडिशन ट्रू आहे का, फर्स्ट आहे. असेल ट्रू. किंवा सेकंड असेल, मग इथं सुद्धा रिझल्ट काय भेटायला लागला आपल्याला, ऑर मध्ये ट्रू. आता दोन्ही पैकी एक पण कंडिशन ट्रू नाहीये म्हणजे रिझल्ट काय भेटेल, फॉल्स. फॉल्स. सो ऑर आणि अँड मध्ये डिफरन्स, ऑर मध्ये अँड काय म्हणतं, दोन्ही कंडिशन मस्ट बी
ट्रू बोथ कंडिशन, म्हणजे ज्या तुम्ही इनपुट कंडिशन दोन द्यायला लागलात त्या दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच रिझल्ट ट्रू येणार आहे. आयदर तुमचा रिझल्ट काय येणार आहे अँड साठी फॉल्स. पण ऑर तसं नाही म्हणत. ऑर काय म्हणतो, दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर वा व्हेरी गुड, नॉट एन इश्यू. पण दोन्ही पैकी एक कंडिशन जरी मला सॅटिस्फाईड झाली, ट्रू झाली, तरी माझा रिझल्ट काय म्हणतोय, ऑर गेट काय म्हणतोय, रिझल्ट काय येणार आहे लॉजिकल ऑर मध्ये, ट्रू येणार आहे. लॉजिकल ऑर मध्ये काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे, ट्रू. फक्त दोन्ही कंडिशन ज्यावेळेस फॉल्स असतील त्यावेळेस रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि ज्यावेळेस आपण नॉट बघायला लागलो, कुठलं ऑपरेटर, लॉजिकल नॉट, तर लॉजिकल नॉट मध्ये एकच इनपुट कंडिशन असणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण दोन इनपुट कंडिशन बघितल्या, कशामध्ये, अँड आणि ऑर मध्ये दोन दोन इनपुट कंडिशन द्यायला लागलो. लॉजिकल नॉट मध्ये एकच इनपुट कंडिशन असणार आहे. सो जे इनपुट असेल तुमचं, सपोज इथं ए इनपुट आहे आणि सी तुमचं आउटपुट आहे. सो जर इनपुट ट्रू असलं तर त्याच्या अपोजिट रिझल्ट असणार. नॉट म्हणजे काय, अपोजिट, रिव्हर्स त्याच्या. सो जर ट्रू असेल, रिझल्ट तुमचा ट्रू असेल तर आउटपुट काय यायला लागलं, फॉल्स. आणि इथं जर रिझल्ट फॉल्स असेल तर रिझल्ट काय येणार तुमचा, ट्रू. रिव्हर्स, ट्रू. सो ते ते कशामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये, तुमच्या लॉजिकल नॉट. नॉट मध्ये. कशामध्ये, लॉजिकल नॉट. म्हणजे जे काय आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय करायचं असेल तर त्या केसमध्ये काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज लॉजिकल नॉट ऑपरेटर. सो अशी तीन आपल्याला ऑपरेटर बघायचे, अँड, ऑर आणि नॉट. सो त्याचे आपण हे क्लिअर आहेत, ट्रुथ टेबल क्लिअर आहेत का मला सांगा, ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे. अँड मध्ये दोन्ही कंडिशन, दोन्ही इनपुट कंडिशन काय पाहिजेत, अँड ऑपरेटर मध्ये दोन्ही इनपुट कंडिशन काय पाहिजेत, ट्रू. ट्रू, तरच रिझल्ट ट्रू. आयदर एकही इनपुट कंडिशन फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स. फॉल्स. ऑर मध्ये आयदर कंडिशन काय सांगितलेलं आहे, दोन्ही पैकी एक कंडिशन काय पाहिजे त्याला, ट्रू पाहिजे. ट्रू पाहिजे, तर रिझल्ट काय भेटायला लागला आपल्याला, ट्रू. नॉट मध्ये काय, जे असेल त्याच्या अपोजिट, जर ट्रू रिझल्ट असेल तर त्याच्या अपोजिट रिझल्ट आपल्याला भेटणार. ओके, सो नाऊ हे क्लिअर आहे. सो इफ दिस थिंग्स आर क्लिअर देन विल जम्प अँड सी हे कसं होतं. आता लॉजिकल अँडचं आपण पहिलं एक्झाम्पल बघू. सो जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी डिरेक्टली, मी आता इथं काय करतो, कन्सोल डॉट लॉग मध्ये मला इथं दोन इनपुट कंडिशन द्यायच्या. जस्ट आय वॉन्ट टू गिव्ह टू इनपुट कंडिशन. तर मी काय करायला लागलो, दोन इनपुट कंडिशन काय करायला लागलो, पहिल्यांदा एल, एल मध्ये आय जे के एल, एल मध्ये आपल्याकडे 11 आहे. एल इज ग्रेटर दॅन आय आहे, पहिली कंडिशन ट्रू आहे का, एल इज ग्रेटर दॅन आय आहे का, 11 इज ग्रेटर दॅन 10 आहे का. सो पहिली कंडिशन ट्रू आहे का. येस. सो एक कंडिशन दिली मी इथं, काय केली, एक कंडिशन दिली. आता अगेन आय एम गोइंग टू बी यूज काय ऑपरेटर यूज करायला लागलो मी, लॉजिकल अँड ऑपरेटर. अँपरसँड साइन जे आपण इथे यूज करायला लागलो त्याला काय म्हणायला लागलो, लॉजिकल अँड ऑपरेटर. आता सेकंड कंडिशन द्यायला लागलो मी, काय द्यायला लागलो, आय एम गोइंग टू बी गिव्ह द सेकंड कंडिशन. सो एल इज लेस दॅन आय आहे का, आपण एल इज ग्रेटर दॅन काय केलेलं इथं, आय, सॉरी इथं मी काय करतो, आय इज लेस दॅन एल आहे का. आहे. इथं मी एल इज ग्रेटर दॅन केलं, एल इज ग्रेटर दॅन आय, आणि इथं आय इज लेस दॅन एल करायला लागलो. म्हणजे दोन्ही दोन्ही कंडिशन, बोथ कंडिशन काय आहे तिथं, ट्रू. ट्रू. जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर रिझल्ट काय येणार आहे, ट्रू. we get the result as true. किंवा इथे सपोज जस्ट हिअर वी कॅन सी सम आणखी एक एक्झाम्पल बघू. सो कन्सोल डॉट लॉग, मी काय करायला लागलो डिरेक्टली, आता मी काय करतो, जस्ट काही नंबर घेतो. मी इथं नंबर घेतला 23 इज ग्रेटर दॅन 21.
आहे का? 23 हा 21 पेक्षा मोठा आहे. ट्रू. बरं, मी आणखी एक नंबर घेतला. 15 इज ग्रेटर दॅन 11 आहे. फॉल्स. फॉल्स. नो नो. दोन्ही कंडिशन 23 21 पेक्षा मोठा आहे, 15 11 पेक्षा पण मोठा आहे, राईट. राईट. ट्रू आले दोन्ही कंडिशन. दोन्ही कंडिशन झाल्या ट्रू. किंवा मला सपोज आणखी एखादी तिसरी पण 3 इनपुट कंडिशन द्यायची असतील, सो मी आणखी अगेन आय एम गोइंग टू यूज वन मोर अँड ऑपरेटर ऍड केलं मी. आणि याच्यामध्ये पण दिलं मी 10 इज लेस दॅन 11 आहे का? 10 इज लेस दॅन 11. 10 इज लेस दॅन 11 आहे ना? हो. येस येस. तिन्ही कंडिशन काय झाल्या? ट्रू आले. ट्रू. ट्रू आले. म्हणजे तीन इनपुट कंडिशन मी दिले. सो आपण ह्याच्यामध्ये इनपुट कंडिशन मी देऊ शकतात मल्टिपल, असं काही नाही की दोनच द्या. सो पण त्या जेवढ्या इनपुट कंडिशन ऍड मध्ये तुम्ही देताय, सगळ्या इनपुट कंडिशन काय असायला पाहिजेत? ट्रू पाहिजे. अँड काय सांगतो, सगळ्या इनपुट कंडिशन ट्रू असतील तरच रिझल्ट ट्रू. आयदर हो. रिझल्ट काय येणार? फॉल्स. आता जर आपण इथे बघितलं, रिझल्ट काय आला आपल्या लॉजिकल अँडचा? ट्रू. दोन्ही कंडिशन. आता सपोज फक्त मी काय केलं, याच्यामध्ये एक कंडिशन काय करायला लागलो? फॉल्स करायला लागलो. एक कंडिशन काय करतोय मी इथं? फॉल्स करतोय. सपोज इथे मी काय करायला लागलो? 10 इज लेस दॅन 11 आहे, पण मी काय केलं? 10 इज. आता पहिले दोन कंडिशन ट्रू आहेत, राईट. ही कंडिशन ट्रू आहे, ही कंडिशन ट्रू आहे. ही कंडिशन ट्रू आहे का तिसरी कंडिशन? फॉल्स. फॉल्स. मग रिझल्ट काय येणार? फॉल्स. रिझल्ट काय आला? फॉल्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लॉजिकल अँड यूज करायला लागलात, तर लॉजिकल अँड मध्ये जेवढेही इनपुट कंडिशन तुम्ही 2 द्या, 3 द्या, एक सॉरी एक नाही, 2 3 4 तुम्हाला किती द्यायचे तेवढे तुम्ही इनपुट कंडिशन देऊ शकता. पण सगळ्या इनपुट कंडिशनचं रिझल्ट काय असायला पाहिजे? ट्रू असायला पाहिजे, तरच आउटपुट काय येणार आहे? ट्रू. एक जरी कंडिशन तुमची फॉल्स असेल तर रिझल्ट काय यायला लागलाय? फॉल्स. वी गेट द रिझल्ट ॲज फॉल्स. क्लिअर? हे कशामध्ये? लॉजिकल अँड मध्ये. सपोज आता इथे आपण एक कंडिशन फॉल्स दिली, मी 2 कंडिशन फॉल्स केले तरी रिझल्ट काय येणार आहे? फॉल्स. मी तिन्ही कंडिशन फॉल्स केले, रिझल्ट काय येणार आहे? फॉल्स. हे काय म्हणतं लॉजिकल अँड? काय म्हणतं क्लिअरली? काय सांगतो? जेवढे तुम्ही इनपुट कंडिशन द्यायला लागलात त्या सगळ्या काय असायला पाहिजेत? ट्रू. तरच रिझल्ट काय भेटणार आहे? ट्रू. तरच रिझल्ट काय भेटणार आहे तुम्हाला? ट्रू भेटणार आहे. आयदर रिझल्ट तुम्हाला काय भेटेल? कारण इथं आपण बघितलं दोन्ही कंडिशन काय होत्या? बोथ कंडिशन आर ट्रू, राईट. दोन्ही कंडिशन इथं काय होत्या? पहिल्या याच्यामध्ये ट्रू होत्या, म्हणून रिझल्ट काय भेटला? ट्रू भेटला. तिसऱ्या केसमध्ये आपण इथं दुसऱ्या केसमध्ये काय केलं? पहिली कंडिशन ट्रू आहे, राईट. दुसरी कंडिशन पण काय आहे? ट्रू आहे. तिसरी कंडिशन पण काय आहे? ट्रू आहे. सो त्याच्यामुळे रिझल्ट काय आला तुम्हाला? ट्रू. आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथे आपण काय बघितलं? लास्टची व्हॅल्यू फॉल्स. लास्टची कंडिशन काय केली? एक कंडिशन आपण काय केली? फॉल्स केली. तर रिझल्ट काय आला तुम्हाला? फॉल्स. फॉल्स. आता सपोज तुम्ही दुसरी पण कंडिशन इथं फॉल्स केली किंवा तिसरी पण कंडिशन फॉल्स केली, तर तिन्ही कंडिशन फॉल्स केले तर डिफॉल्ट रिझल्ट फॉल्सच येणार. अँड काय सांगतो, जेवढे इनपुट कंडिशन असतील त्या सगळ्या काय पाहिजेत तुमच्या? ट्रू. तर रिझल्ट काय भेटणार आहे तुम्हाला? ट्रू. आता इथंच लॉजिकल अँड नंतर आपण इथं बघू काय बघायचं मला? लॉजिकल ऑर बघायचं. लॉजिकल ऑर. सो ऑर, लॉजिकल ऑर मध्ये सपोज मी काय करायला लागलो, ही ही कंडिशन घ्यायला लागलो. कुठली? लास्ट वाली कंडिशन इथे युज करायला लागलो. सो इथं मी काय करायला लागलो, अँडच्या ऐवजी मी याचं ऑपरेटर काय युज करतोय ऑर साठी? अलाइनचा सिम्बॉल इथं युज केला. सो आता मला सांगा, हे काय म्हणतो? ऑर काय म्हणतं? आयदर कंडिशन काय पाहिजे त्याला?
दोन असतील तर पण दोन पैकी एक कंडिशन काय पाहिजे, ट्रू असतील उभं. पाहिजे. तीन असतील तर तीन पैकी एक दोन कंडिशन काय पाहिजे, आयदर कंडिशन शुड बी ट्रू. आता इथं पहिली ट्रू आहे, दुसरी ट्रू आहे, तिसरी फॉल्स आहे. रिझल्ट काय येईल ऑरला? ट्रू. रिझल्ट काय आला पण, सॉरी रिझल्ट, सॉरी आपल्याला सेव्ह करायचं राहिलाय कोड. रिझल्ट काय आला आपल्याला? वी गेट द रिझल्ट एज ट्रू. भलेही पहिली कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन ट्रू आहे, तिसरी कंडिशन फॉल्स आहे, स्टील वी गेट द रिझल्ट एज स्टील वी गेट द रिझल्ट एज ट्रू. बिकॉज काय सांगते लॉजिकल ऑर, काय सांगते? सपोज तुम्ही एक, आपण सिंपल आणखी एक एक्झाम्पल घेऊ तिथं. किंवा मी इथं हे काढून टाकतो, एक कंडिशन एकच ठेवतो, दोनच कंडिशन, दोन इनपुट दिलेत, एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे. रिझल्ट काय आला तुम्हाला? स्टील वी गेट द रिझल्ट एज स्टील वी गेट द रिझल्ट एज ट्रू. कारण ऑर काय सांगतोय, दोन्ही पैकी एक कंडिशन काय पाहिजे त्याला, दोन्ही ट्रू. पैकी एक कंडिशन काय पाहिजे, ट्रू पाहिजे. सो जस्ट हिअर वी कॅन सी सम एक्झाम्पल. एका ह्याच्यामध्ये आपण पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलं, ट्रू फॉल्स. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करतो मी, इथं मी 20 इज ग्रेटर दॅन 21 आहे का? पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता मी काय करायला लागलो, फॉल्स ट्रू करायला लागलो. इथे काय करतोय, फॉल्स ट्रू. 20 इज ग्रेटर दॅन 21 आहे का? पहिली कंडिशन काय, फॉल्स. फॉल्स आहे. दुसरी कंडिशन ट्रू आहे का? आहे. दुसरी कंडिशन काय आहे, फॉल्स ट्रू आहे. ट्रू फॉल्स असेल तरी रिझल्ट काय यायला लागलाय, वी गेट द रिझल्ट. आयदर कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट काय यायला लागलाय, ट्रू. ट्रू. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी दोन्ही कंडिशन सपोज ट्रू ट्रू दिले, तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी दोन्ही कंडिशन काय दिले, ट्रू दिले. सो स्टील रिझल्ट काय भेटणार आहे मला, ट्रू. आणि जर मी रिझल्ट दोन्ही फॉल्स दिल्या, दोन्ही काय केल्या, फॉल्स दिल्या, तरच रिझल्ट मला ऑर मध्ये काय भेटणार आहे, फॉल्स भेटणार आहे. आता इथे बघा, सेकंड झालं आपलं. आता थर्ड मध्ये काय करायला लागलो होतो आपण, दोन्ही कंडिशन सपोज मी इथे काय केलं, 13 इज ग्रेटर दॅन 11 आहे, 23 इज ग्रेटर दॅन 21 आहे, दोन्ही कंडिशन ट्रू आहेत, रिझल्ट ऑल्सो वी गेट द ट्रू. आता मी काय करायला लागलो इथं, दोन्ही कंडिशन 21 इज ग्रेटर दॅन 21 आहे का? किंवा इथे मी 11 इज ग्रेटर दॅन 11 आहे का? 21 इज ग्रेटर दॅन 21 आहे आणि 11 इज ग्रेटर दॅन 11 आहे का? दोन्ही कंडिशन काय झाले, फॉल्स. सो रिझल्ट काय येणार, लास्टचा रिझल्ट काय आला, फॉल्स. बाकीचे पहिले तीन रिझल्ट काय आले, ट्रू. कारण आयदर दोन्ही पैकी एक कंडिशन काय होती इथं, ट्रू होती. सो त्याच्यामुळे याला, या ऑपरेटरला काय म्हणायला लागलो, विच ऑपरेटर वी कॅन कॉल इट एज लॉजिकल ऑर ऑपरेटर. नॉट ऑपरेटर म्हणजे काय, एक्झॅक्टली जे कंडिशन असेल त्याच्या काय करत होते, ऑपोजिट. सो जस्ट हिअर वी कॅन से, कुठलं ऑपरेटर म्हणायला लागलो आपण, नॉर, सॉरी नॉट, लॉजिकल नॉट ऑपरेटर. सो नॉट ऑपरेटर मध्ये आपण काय यूज करायला लागलो, वी आर गोइंग टू यूज विच साइन, एक्सक्लेमेटरी साइन. सो हे काय करतं तर, इट रिव्हर्स द इट रिव्हर्स द व्हॅल्यू फ्रॉम ट्रू टू फॉल्स or false to ट्रू. ट्रू टू फॉल्स करायला लागले किंवा फॉल्स टू ट्रू करायला लागले. सो जस्ट आपण सपोज इथे एक्झाम्पल बघितलं, मी कन्सोल डॉट लॉग मध्ये डिरेक्टली एक्सक्लेमेटरी साइन आणि इथे यूज केलं ट्रू, तर रिझल्ट काय येईल, आणि मी इथे यूज केलं एक्सक्लेमेटरी साइन आणि इथे यूज केलं फॉल्स, तर काय रिझल्ट येईल, जिथं आपण ट्रू दिलं होतं एक्सक्लेमेटरी साइन सोबत तिथं काय आलं,
फॉल्स, आणि जिथं फॉल्स दिलं होतं तिथं काय आलं, ट्रू. म्हणजे त्याचं काय करायला लागलाय तो, जो आहे त्याच्या अपोजिट काय करतोय तो, रिझल्ट तुम्हाला Display. डिस्प्ले करतो. सो कुठलं ऑपरेटर तुमचं, लॉजिकल नॉट ऑपरेटर. सो हे आहेत 3 ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर मध्ये. एक आहे अँड ऑपरेटर, दुसरं आहे ऑर ऑपरेटर, आणि तिसरं आहे नॉट ऑपरेटर. हा, क्लिअर आहे. Yes. सिम्पल. पण त्यानंतर आता बघा, चौथं ऑपरेटर तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण बघितलेलं आहे, कंटिन्युअसली आपण युज करायला लागलो. कुठलं, नेक्स्ट ऑपरेटर कुठलं आहे तुमचं, असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे काय करायला लागलो, कुठलीही व्हॅल्यू आपल्याला असाइन करायची असेल, हा, हे काय युज करायला लागलो आपण, असाइनमेंट ऑपरेटर. जसं की आपण आता एक व्हेरिएबल घेतला, सपोज मी इथे एक व्हेरिएबल घेतला, जस्ट आय एम गोइंग टू बी टेक पी नावाचा, मी लेट पी नावाचा व्हेरिएबल घेतला, आणि त्याच्यामध्ये मला एक 90 नंबर असाइन करायचा आहे. सो हे झालं कुठलं ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर. काय आहे, असाइन कशासाठी यूज करायला लागलो, असाइन द व्हॅल्यू टू व्हेरिएबल. व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करण्यासाठी जे हे इक्वल, एक सिंगल इक्वल ऑपरेटर यूज करायला लागलो, त्याला काय म्हणायला लागलो आपण, असाइनमेंट. किंवा सपोज इथे मी घेतला आणखी एक व्हेरिएबल घेतलं, लेट नेम 1 इज इक्वल टू, मी इथं नेम असाइन केलं, काय उत्कर्ष नाव मी असाइन केलं नेम 1 व्हेरिएबल. सो हे इथं जे हे ऑपरेटर यूज केलं, याला काय म्हणायला लागलो आपण, वी कॅन कॉल इट एज असाइनमेंट ऑपरेटर. कुठलं ऑपरेटर इथे, असाइनमेंट ऑपरेटर. आता सपोज मला पी ची व्हॅल्यू प्रिंट करायची, किंवा मला या नेम 1 ची व्हॅल्यू प्रिंट करायची, तर ते आपण ज्यावेळेस आपण इथे कॉल काय करायला लागलो, व्हेरिएबल कॉल करतो, तर त्याला जी तुम्ही असाइन केलेली व्हॅल्यू आहे ती काय करतो तो, जे व्हॅल्यू तुम्ही असाइन केल्यात तो प्रिंट करायला लागला, राईट. सो हे सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड कुठलं ऑपरेटर आपण यूज केलं, असाइनमेंट. आता सगळ्यात लास्ट जो ऑपरेटर राहिले आपलं कुठलं, विच वन, लास्ट ऑपरेटर कुठलं ऑपरेटर मधलं आपलं, टर्नरी ऑपरेटर. कुठलं, टर्नरी. आता टर्नरी ऑपरेटर मध्ये पहिल्यांदा सिंटॅक्स अंडरस्टँड करूत आपण, काय सिंटॅक्स आहे. सो सिंटॅक्स मध्ये जस्ट हिअर आपण पहिल्यांदा देणार आहेत कंडिशन. काय देणार आहेत, वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द कंडिशन. आणि कंडिशन दिल्यानंतर एक कंडिशन द्यायची आपल्याला. कंडिशन दिल्यानंतर जर व्हॅल्यू इफ ट्रू असेल, पहिली जर व्हॅल्यू तुमची ट्रू असेल, तर जी काही ट्रू असेल त्यानंतर, तर जर व्हॅल्यू ट्रू असेल तर ती तो प्रिंट करणार, आणि नसेल तर स्कोप रिझोल्युशनच्या नंतर जर ती व्हॅल्यू काय तुमची फॉल्स असेल, इफ व्हॅल्यू फॉल्स, तर तो म्हणजे कंडिशन नुसार तो काय करणार, पहिली जी कंडिशन मॅच होती ती कंडिशन तो काय करणार, पिक करणार. इफ द कंडिशन इज ट्रू, then it will return the value if true. If the condition is false, then it will return value if false. So कंडिशन वर हे काय आहे, जी कंडिशन आहे त्या कंडिशन वर तो काय करणार आहे, जर कंडिशन ट्रू असेल तर ती पहिली व्हॅल्यू घेणार ट्रू मधली, जर कंडिशन फॉल्स असेल तर तो सेकंड फॉल्स मधली व्हॅल्यू काय करणार, पिक करणार. हा, सपोज आता मी काय करायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन सी सिम्पल एक एक्झाम्पल, एकदम सिम्पल एक्झाम्पल बघूत. आता मी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो, लेट एज नावाचं मी एक व्हेरिएबल घेतलं. कुठलं, एज नावाचं व्हेरिएबल घेतलं, आणि एजला मी व्हॅल्यू किती, एज मध्ये व्हॅल्यू किती असाइन केली, व्हॅल्यू किती असाइन केली एजला, हॅलो, 15. 15. ओके. मी आणखी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो, कॉन्स्ट नावाचं एक व्हेरिएबल घ्यायला लागलो, आणि कॉन्स्ट मध्ये मी कॅन वोट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. कुठलं, कॅन वोट. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण इंडियामध्ये वोटिंग करायचं असेल, वोटिंग राईट्स किती एज नंतर आहे, 18. 18. 18 नंतर आहेत, राईट. सो मग मी इथं पहिल्यांदा कंडिशन द्यायला लागलो, कॉन्स्टंट मध्ये ह्या कॅन वोटला मी काय द्यायला लागलो, एक कंडिशन द्यायला लागलो. मी काय द्यायला लागलो, कंडिशन एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18,
आणि त्यानंतर मी आता कंडिशन म्हणजे बघा तिथे जसं कंडिशन आपण पहिली काय दिली इथं हे कंडिशन सिंटॅक्स जो आहे. सो इथं दिली आपण कंडिशन कंडिशन नंतर मी काय करायला लागलो एक्सक्लेमेटरी हे सॉरी क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर दोन मी कंडिशन द्यायला लागलो व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स. तर मी इथं काय करायला लागलो जर एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर मी काय काय म्हणतो इथं ट्रू मध्ये इलिजिबल फॉर वोटिंग. वोटिंग आणि इथं काय म्हणतोय फॉल्स असेल तर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. आता मला सांगा हे जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार आपण इलिजिबल आहेत का नॉट इलिजिबल आहेत. हा जो 15 एज जे आपण डिफाईन केलाय एज मध्ये काय येईल आपल्याला कन्सोल डॉट लॉग मध्ये मी जर कॅन वोट हे प्रिंट केलं तर रिझल्ट काय येईल. आता कंडिशन नुसार ते पहिलं चूज करेल का सेकंड वाला चूज करेल फॉल्स मधली व्हॅल्यू चूज करेल का ट्रू मधली व्हॅल्यू चूज करेल. हे आहे टर्नरी ऑपरेटर ह्याला काय म्हणतो टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटरचं कंडिशन नुसार जी कंडिशन असेल त्यानुसार तो काय करतोय दे आर गोइंग टू बी पिक द व्हॅल्यू. आता इथं मला सांगा एज आपण डिफाईन केलेलं आहे 15. 15 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 आहे का. 15 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 आहे का. नाही. नाहीये. मग तो पहिली ट्रू मधली व्हॅल्यू चूज करेल की फॉल्स मधली व्हॅल्यू चूज करेल. फॉल्स मध्ये. फॉल्स. फॉल्स मधली म्हणजे फॉल्स मधली मग व्हॅल्यू काय आहे. नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. मग आपल्याला रिझल्ट पण काय भेटायला पाहिजे नॉट इलिजिबल फॉर वेटिंग. आता मी इथं ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली. मी व्हेरिएबलची व्हॅल्यू काय दिली आता 15 च्या ऐवजी व्हॅल्यू काय चेंज केली मी 18. 18. आता रिझल्ट काय यायला पाहिजे ट्रू. आलं का कंडिशन आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली. हा अर्लियर काय येत होतं नॉट इलिजिबल आता काय आलं एलिजिबल कारण काय दिली आपण कंडिशन एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. आता सपोज मी 18 घेतलं काय 19 घेतलं काय 20 घेतलं काय 25 घेतलं काय 100 घेतलं काय मला इथं काय येणार आहे ते ट्रू पहिली कंडिशन तू चूज करायला आहे. पण मी लेस दॅन 18 घेतलं 17 घेतलं 16 घेतलं 15 घेतलं 14 घेतलं सो त्या केसमध्ये मला रिझल्ट काय येणार आहे. सो हे आहे याला काय म्हणतो आपण कुठलं ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर. कुठलं ऑपरेटर म्हणायला लागलो त्याला टर्नरी. सो टर्नरी ऑपरेटर मध्ये काय व्हायला लागलंय सो जी कंडिशन आहे त्या कंडिशन नुसार तो काय करतोय इफ द कंडिशन इज ट्रू देन इट विल रिटर्न द ट्रू व्हॅल्यू. इफ कंडिशन इज फॉल्स देन इट विल रिटर्न द फॉल्स. फॉल्स व्हॅल्यू. सो हे आहेत सगळे आपले वी कॅन से दॅट दीज ऑल आर द ऑपरेटर्स. सो बघा ऑपरेटर्स मध्ये आपण अरिथमॅटिक कम्पॅरिझन लॉजिकल असाइनमेंट आणि टर्नरी असे ऑपरेटर बघितलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये काही कोणाला डाऊट काही डिफिकल्टी काही कन्सर्न क्लिअर आहेत ऑपरेटर्स का काही डाऊट क्लिअर आहे. येस. सो प्रॅक्टिस करा काही डाऊट असतील तर पिंग करा मला. ओके सो हे झालं आपण व्हेरिएबल्स बघितल्या डेटा टाइप्स बघितल्या ऑपरेटर्स बघितले. सो नाव वी आर गोइंग टू बी सी द स्टेटमेंट्स. आपल्याला नेक्स्ट काय बघायचंय स्टेटमेंट्स लूप्स. सो स्टेटमेंट मध्ये आपण जस्ट हिअर वी आर गोइंग टू टुमॉरो वी आर गोइंग टू बी डिस्कस अबाउट स्टेटमेंट नावाचं टॉपिक चेक करायचं आपल्याला म्हणजे बघायचं. तर त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय तर कंडिशन आपण पास करायला लागलो तर काही कंडिशन द्यायची असेल तर मग मी इथे इफ स्टेटमेंट यूज करतो किंवा इफ एल्स स्टेटमेंट यूज करतो इफ एल्स इफ स्टेटमेंट यूज करतो स्विच केस स्टेटमेंट यूज करतो स्विच टेस्ट
स्टेटमेंट यूज करतो, किंवा नेस्टेड म्हणजे इफ मध्ये इफ परत मला कंडिशन कॉल करायची असेल एका कंडिशन मध्ये परत आणखी कोणती कंडिशन कॉल करायची असेल त्याला आपण म्हणतो नेस्टेड इफ. सो असे स्टेटमेंट जे आहेत, मग स्टेटमेंट काय करतं तर स्टेटमेंट आपल्याला अलाउ करतं टू एक्झिक्यूट डिफरंट ब्लॉक ऑफ कोड. म्हणजे मल्टिपल आपल्याला ब्लॉकमध्ये कोड लिहायचा आणि तो एक्झिक्यूट करायचा. त्याच्यासाठी आपण स्टेटमेंट यूज करतो. आणि मोस्टली आपण जे इफ आहे, इफ एल्स आहे, इफ एल्स इफ आहे, किंवा स्विच केस आहे, ते नेस्टेड इफ आहे, हे कसे यूज करायचे, कसं आपण स्टेटमेंट आहे ते आपण विल डिस्कस इन टुमॉरो सेशन. सो इथपर्यंत काही डाऊट, काही कन्सर्न, क्लिअर आहे सगळ्यांना? Yes. ओके.